बदलापूर येथे आदर्श विद्यालयामध्ये चिमुकल्या मुलीवर झालेल्या मानवजातीला काळेमा फासणारा प्रसंग आणि महायुती सरकारसह गृहमंत्र्यांनी केलेली बनवाबनवी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून यामध्ये सोलापूर शहरातील सर्व नागरिक आणि व्यापारी यांनी दुकानदारांनी बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे आणि बंद यशस्वी करावा असे आवाहन माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, त्याचबरोबर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेतून केले। या संदर्भात बोलताना काय म्हणाले ते पाहूया। या पत्रकार परिषदेला कॉम्रेड आडम मास्तर, अजय दासरी, चेतन नरोटे, UN बेरिया, प्रताप चव्हाण, दत्ता वानकर, रेवण पुराणिक आदी उपस्थित होते। जम्मू काश्मीर असो, हैदराबाद असो, त्रिवेंद्रम असो, कुठेही ही घटना घडेल त्याला महाविकास आघाडी घटक पक्षांचा निषेध असेल। उद्या केवळ बदलापूर नाही आहे, बंगालचाही आम्ही घेतलेला आहे विषय आणि त्या पद्धतीनं बंगालमध्ये जी कृत्य घडलं, अजब घटना, पोलिसांचा इतकं बंदोबस्त असताना 7,000 माणसं आत घुसतात कॉलेजमध्ये, भयानक दमवाखोर घालतात, त्या मुलीच्या आई वडिलाला धमकावण्याचा प्रयत्न होतो, परत वेळेवर दाखवलं जात नाही आणि इथं ती गरोदर असताना बदलापूरमध्ये पोलीस स्टेशनवर 13 तास ही शोभणारी घटना आहे का महाराष्ट्राला? 13 तास आंदोलन चालू असताना एकच मागणी होऊन बसला की आरोपीला आपण फाशी द्या, काय नाही आहे दुसरी व्यवस्था आहे का? अहो, लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागला, हे अत्यंत भयानक घटना आहे बदलापूरच्या घटनेने। लोकांना कसं दोष देणार तुम्ही? तर उद्या या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील। ठीक आहे, घेतले नाही सरकार म्हणून तू बघितलं की आता काय लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्या रेल्वेमध्ये होतो, जवळ 3 तास आम्हाला रेल्वे नंतर आम्हाला कळालं की या ठिकाणी बदलापूरला रस्ता रोको केलेला आहे। तर ह्याचा जो प्रचंड असा आक्रोश आहे आणि फक्त मोर्चा निघणार आहे, मोर्चा घोषणा आहे, घोषणा होती एवढं नाही। कनिष्ठ पक्षाच्या व तिकडनं डाव्या पक्षाच्या वतीने दत्तनगर या ठिकाणी जमतील, तिकडनं ते पूर्व भागात निघतील, इकडनं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे दत्त चौक 1 नंबर शाळेपेक्षा आम्ही सगळे जमू आहेत। आम्ही पेठमधनं सगळ्याला आवाहन करणार की आपण बंद मध्ये सामील व्हा। आडम मास्तर तिकडे पूर्व भागामधनं निघतील, ते सगळ्यांना सांगतील, बंदचा आवाहन करतील आणि हा मोर्चा मूक मोर्चा शांततेत आपल्या पुणे गेटवरील आणि त्या ठिकाणी सगळ्यांचे मनोगत व्यक्त होईल। मूक मोर्चा आदर्श शाळेमध्ये ज्या दोन चिमुकलीवर जो काही अत्याचार झाला, त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि या घटना घडलेली आहे ती काळीमा फासणारी असल्यामुळे त्याच्या सोलापूर बंदची हाक आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंद होणार आहे, पण ते बंदची हाक देण्यासाठी मी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। अतिशय महाराष्ट्राला बदनाम करणारी आणि महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे आणि एका शाळेतील शिपायाने अशा पद्धतीचं घृणास्पद अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे आणि हे सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी चिंतेची बाब आहे।